बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वप्रथम या व्याख्यानाचा आरंभ करण्या अगोदर मी काही सांगू इच्छितो. महाराष्ट्र राज्याचे पहिले कर्तबगार मुख्यमंत्री, आपल्या भारताचे उपपंतप्रधान माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी आपल्या राज्याला आणि देशाला एक चांगला विकासाचा मार्ग दाखविला. त्यांच्यानंतर त्यांच्या नावानं त्यांच्या विचाराचा एक प्रवाह सातत्यानं सुरू राहावा म्हणून मुंबई येथे आपले दृष्टे नेते शरद पवार साहेब यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली आणि या प्रतिष्ठानचे विविध विभागांमध्ये विभागीय केंद्र सुरू केले. मागच्या 3 वर्षापासून नांदेडचेही विभागीय केंद्र सुरू आहे. मधल्या 2 वर्षामध्ये आपण एका मोठ्या दुःखामध्ये दिवस काढले आणि आता ते दिवस सरले आणि पुन्हा एका कार्यक्रमाची रेलचेल नव्यानं सुरू झालेली आहे. आज या कार्यक्रमाचं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जीवन सुंदर आहे. या व्याख्यानाचा आरंभ करण्यापूर्वी मी आजचे व्याख्याते या विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, माननीय गणेश शिंदे सर, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि समन्वयक यांना विनंती करतो की त्यांनी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस मालार्पण करावं आणि अभिवादन करावं. चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याच्या नंतर विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर असावा म्हणून एक द्रष्टा अशा प्रकारच्या काही योजना दिलेल्या होत्या. त्या योजनेमुळं की महाराष्ट्र आज संबंध देशभरामध्ये एक आपलं आगळं वेगळं स्थान राखून आहे. यानंतर विभागीय केंद्राचे सचिव माननीय शिवाजी गावंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे व्याख्याते माननीय श्री गणेश शिंदे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. माननीय श्री गणेश शिंदे सर. खादीचा तिरंगी ध्वज प्रेमबद्ध करून हा तिरंगी ध्वज देण्यात आलेला आहे आणि हा पुष्पहार शिवाजी गावंडे सर व्याख्याते यांना घालतील. नरसिंगजी आठवले समन्वयक यांच्या हस्ते, तसेच शारदा भवन शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय नरेंद्रदादा चव्हाण यांना विनंती आहे
की त्यांनी एक पुष्पगुच्छ देऊन व्याख्याते श्री गणेश शिंदे सरांचं स्वागत करावं. माननीय नरेंद्रदादा चव्हाण. यानंतर या व्याख्यानापूर्वी प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर श्रीराम गव्हाणे यांना विनंती करतो, त्यांनी प्रास्ताविक करावं. घ्यायचं का? यशवंतराव चव्हाण, प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नांदेड आयोजित जीवन सुंदर आहे या विषयावरील आयोजित व्याख्यान आणि या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते माननीय गणेशरावजी शिंदे, सभागृहातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, खाली आणि वरती पाहिल्यानंतर खचून भरलेले हे सभागृह आहे. या सभागृहात उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कोविड परिस्थितीमध्ये आपण होतो. जगण्याच्या पातळीवरती सर्वांगाने उद्ध्वस्त करण्याचं काम कोविडने केलेलं आहे. एक राज्य, एक देश, 4-5 देश कधीतरी कुठल्या तरी कारणाने थांबलेले असतील असं आपण ऐकलेलं आणि वाचलेलं आहे इतिहासामध्ये. पण सबंध विश्व, सबंध जग ठप्प झालेलं होतं. अनेकांच्या घरामध्ये घरच्या घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. एकीकडे या दुःखाच्या वेदना, तर दुसरीकडे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या दऱ्या, विस्कळीत झालेलं हे जनजीवन आपण पाहिलेलं आहे. तरीही आपण म्हणतो जीवन सुंदर आहे. मित्र, आपण पाहिलेलं आहे कोविडमध्ये रस्त्यावरती फिरणारा भिकारी असो किंवा बंगल्यामध्ये राहणारा करोडपती माणूस असो, नियतीनं त्या प्लॅस्टिकमध्येच दोघांनाही बांधलेलं होतं. अनैसर्गिक स्वरूपाने आपण गतीनं पुढे जात आहोत आणि गतीने पुढे जात असताना निर्माण होणारे प्रश्न जे आहेत, या प्रश्नातून खऱ्या अर्थाने जगण्यामधल्या ज्या दऱ्या निर्माण होत आहेत, त्या दिवसेंदिवस दऱ्या वाढत आहेत आणि दुःखाचे सावट आपल्या घराभोवती फिरत आहेत. अशा काळामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने जेव्हा जीवन सुंदर आहे नावाची गोष्ट पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजित केली जाते, या सभागृहामध्ये पाऊल ठेवायला जागा नाही. लोकांनाही माहिती आहे की आम्हाला सुखी जगायचं आहे, मातीवरती पाय ठेवून घट्ट झाडासारखं मुळं मातीत रुजवून आम्हाला जगायचं आहे. मग यासाठी पुन्हा एकदा आम्ही सर्व कार्यकारिणीमधल्या मंडळींनी विचार केला, विभागीय केंद्राच्या वतीने नांदेडकरांना आपल्याला काय द्यावं लागेल पहिल्यांदा कोविड नंतर. तर गणेश शिंदे यांना एकदा मुक्त पद्धतीने अभिव्यक्त होण्याची एक गोष्ट या ठिकाणी फार महत्त्वाची आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रो, हे जे प्रतिष्ठान आहे की ज्यांच्या नावे हे प्रतिष्ठान आहे, ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राची माती आणि यशवंतरावजींच्या ऋणानुबंध हा भावनिक आणि वैचारिक स्वरूपाचा होता. महाराष्ट्राच्या मुलकावरती प्रचंड प्रेम होतं त्यांचं. मला या ठिकाणी मुद्दाम करून त्यांनी व्यक्त केलेल्या 4 ओळी या ठिकाणी आपल्यासाठी मी अधोरेखित करतोय. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक सोन्याची घटना आहे असे मी मानतो. प्रगतीच्या दिशेने पावले पडली आहेत
व काही बाबतीत निराशा झाली आहे. परंतु प्रगतीच्या दिशेने चाललेली ही सफर मध्येच अडून चालणार नाही. 1960 साली नव्या महाराष्ट्राला मी अत्यंत आवडीने जगन्नाथाचा रथ अशी सार्थ उपमा देत असे. सर्वांचे हात लागल्याशिवाय हा रथ हलणारही नाही, पुढे चालणारही नाही. महाराष्ट्राचा जन्म होताना जी दृष्टी आणि भावना होती ती स्वयंस्फूर्त प्रयत्नांनी पुनर्जीवित केली पाहिजे. यशवंतराव चव्हाण. आता या ओळी जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतात तेव्हा सरकन एखादी चित्रपटातली फीत आमच्या डोळ्यासमोर उभी टाकावी, तसं यशवंतराव चव्हाणांचं जगणं आणि जीवन आमच्या डोळ्यासमोर उभं टाकायला लागतं. कृष्णाकाठेमध्ये तुडुंब भरलेल्या नदीमध्ये यशवंत नावाचा पोरगा हा उडी मारतोय, या काठाहून त्या काठावरती जातोय. आणि हे जाण्यापाठीमागची भूमिका कोणती होती? पारतंत्र्याच्या काळामध्ये डोक्यामध्ये पेटलेले क्रांतीचे जे काही वादळ आहे, इथपासून हिमालयाच्या उंचीचे ते यशवंतराव चव्हाण होतात. ही एक महत्त्वाची भूमिका लक्षात घेण्याबरोबर कृषी असेल, पंचायतराज असेल, शिक्षण असेल, साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं उत्तुंग जे काम आहे, या कामाचा लेखाजोखा राष्ट्रीय नेते माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या लक्षात आल्यानंतर 17 सप्टेंबर 1985 रोजी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत राज्यामध्ये आज 26 स्वरूपाचे केंद्र चालतात. भविष्याच्या काळामध्ये जिल्हातीत केंद्र होणार आहे. मी सभागृहाला साक्षी ठेवून एक विनंती करतोय, पवार साहेबांचं नाव जोडल्यानंतर काहीतरी एका पक्षाचं आणि या विचारपीठाचं समीकरण सारखं आहे का? कृपा करून असं काहीच नाही. देशातल्या ज्या काही महत्त्वाच्या प्रतिष्ठान आणि संस्था काम करतात सामाजिक अंगानं, त्या सामाजिक भानानं काम करणारी एक महत्त्वाची ही संस्था आहे. आणि या पद्धतीने नांदेडच्या केंद्र या ठिकाणी जसं मिळालं त्याच्यामध्ये आमचे मित्र शिवाजी भाऊ गावंडे यांचा फार महत्त्वाचा रोल आहे, वाटा आहे. 8-10 वर्ष या प्रतिष्ठानाशी, मुंबईच्या प्रतिष्ठानाशी त्यांचं नातं जोडून होतं. त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता की आमच्या इथं आम्हाला विभागीय केंद्र मिळावं. त्यांची कामाची तडप, त्यांच्यातला दृष्टिकोन लक्षात आल्यानंतर पवार साहेबांनी आणि खासदार सुप्रिया सुळेताईंनी आपल्याला नांदेडला 7 मे 2019 साली या ठिकाणी विभागीय केंद्र देण्यात आलेलं आहे. हे विभागीय केंद्र महिला, शिक्षण, युवा, आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक तसेच सांस्कृतिक स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने काम करत आहे. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने या केंद्राची सुरुवात झाली. तुषार गांधी यांच्या व्याख्यानानं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असेल, यशवंत बाल चित्रपट महोत्सव असेल, 8,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. त्याच्यानंतर कोविडच्या परिस्थितीमध्ये या नांदेड केंद्राचं काम असेल किंवा सांगली आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जो पूरग्रस्त स्थितीमध्ये 2 टेम्पो भरून जे जीवनावश्यक स्वरूपाच्या वस्तू या प्रतिष्ठानातून पाठवलेल्या आहेत केंद्रांनी, अशा अनेक बाबी मला सांगता येतील. वास्तविक पाहता मला एक आव्हान किंवा विनंती अशी करायची आहे सभागृहाला, आपल्यामध्ये अनेक क्षेत्रातली, वेगवेगळ्या क्षेत्रातली जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. प्रतिष्ठानाला तुम्ही सूचना करा. तुमच्या डोक्यात असलेला विचार, तुमच्या डोक्यात असलेल्या काही कल्पना असतील जेणेकरून नांदेड जिल्हा आणि या परिसरासाठी आपल्याला उत्तम पद्धतीचं काम उभं करता येईल. म्हणून तुमच्याकडे काही ज्या सूचना असतील त्या प्रतिष्ठानाला आम्हाला जरूर तुम्ही कळवाव्यात. याच्यानंतर अधिकचा वेळ मी आपल्यामध्ये वक्त्यामध्ये आणि श्रोत्यामध्ये न थांबता मी माझी या ठिकाणी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोविडमुळं जीवन स्तब्ध झालेलं होतं आणि आता पुन्हा सुरू झालेलं आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. जीवनाचं सौंदर्य व्याख्यात्याच्या तोंडून समजून घेत असताना आपल्याला कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून सर्व श्रोत्यांना, रसिकांना एक नम्र विनंती आहे, आपले प्रिय मोबाईल मुके करून ठेवा. मी सुद्धा मुका करून ठेवलेला आहे, तुम्ही सुद्धा मुकं करून ठेवा. मी यानंतर विभागीय केंद्राच्या कोषाध्यक्षा
आदरणीय कल्पनाताई डोंगळीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. कल्पनाताई. आजच्या व्याख्यात्याचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. आजचे व्याख्याते असलेले श्री गणेशजी शिंदे सर MBA HR आहेत. राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य सल्लागार म्हणून काम करतात. अटल महापणन विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मुख्य व्याख्याते म्हणून राज्यभर सहकार चळवळीला प्रेरणा देण्याचं काम करतात. संसाधन व्यक्ती म्हणून यशदा पुणे येथे काम करतात. 2008 साली अणुऊर्जा चर्चासत्रात दिल्ली येथे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. इंडियन इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे आयोजित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. G24 तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम प्रदर्शित झालेला आहे. जी टॉकीजवरील 16 आनंदाचा गजर कीर्तनाचा यामधील त्यांच्या संत ज्ञानेश्वर कथेला राज्यभरातून प्रतिसाद मिळालेला आहे. सुख या ललित पुस्तकांचे लेखन केलेलं आहे. राणी ग या काव्यसंग्रहाचेही लेखन त्यांनी केलेलं आहे. करोना काळात विविध कोविड सेंटरला भेटी देऊन व्याख्याने देऊन अनेक जिल्ह्यात लोकांना ऊर्जा दिलेली आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या कोविड योद्धा पुरस्काराने ते सन्मानित आहेत. राज्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने ते सन्मानित आहेत. असे सर्वांना परिचित असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले श्री गणेशजी शिंदे सर. धन्यवाद. नांदेडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची किती आवड आहे, या कार्यक्रमांवर किती प्रेम आहे, त्याची साक्ष या सर्व श्रोत्यांनी दिलेली आहे. हे कुसुम सभागृह, या कुसुम सभागृहामध्ये रसिकांच्या लाटावर लाटा येत आहेत, तिथेच दारामध्ये थोपत आहेत. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे आपण बसून घ्यावं. आणि यानंतर मी आजचे व्याख्याते माननीय गणेश शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी अगदी मुक्तपणे जीवन सुंदर आहे ते कसं आम्हाला समजून सांगावं. आदरणीय गणेश शिंदे सर. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेला आपण मला इथं बोलवलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शिवाजीराव गवंदे, बापूसाहेब दासरी, कल्पनाताई, मनोरमाताई, शिवाजीराव आंबुळकर, डॉक्टर देवकर सर, शुभांगीताई, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे आमचे चव्हाण साहेब, आमचे मार्गदर्शक माधवराव पाटील शेळगावकर साहेब, इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, व्याख्यानाला अशी गर्दी पाहिल्यानंतर बाबा असं वाटलं की लोक ऐकण्याच्या मनस्थितीत आजही आहेत. खरं तर आत्ता त्यांनी सूत्रसंचालन करताना सरांनी सांगितलं की जीवन कसं जगावं वगैरे ते समजून सांगा. असलं काही समजून सांगायला मी आलेलं नाही किंवा मार्गदर्शन तर त्याहून करणार नाही, कारण तो माझा अधिकारही नाही. माझ्या वडिलांना मी म्हटलं होतं की गेले 15-20 वर्षापासून प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करतोय किंवा काहीतरी कुणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण फार असं काही परिवर्तन वगैरे होताना दिसत नाही. त्यावेळेस ते हसून म्हटले होते की तू बोलल्यानंतर जग बिग बदलल असं काही समजू नको. म्हटलं मग? म्हणले बोलून बोलून तू सुधारला तर काय कमी का? मला वाटतं बोलून बोलून आपण जरी सुधारलो ना, आपल्याला जरी वाटलं की आपण बोलतो त्याच्या 2-5% वागावं, तरी सुद्धा मला वाटतं की परिवर्तन होऊ शकेल. जगणं सुंदर कशानं होईल असा कोणता फॉर्म्युला उपलब्ध आहे किंवा बाजारात अशी कोणती औषधं उपलब्ध आहेत? देव इतका सुंदर वागलाय ना तुमच्या माझ्यासोबत. खरं तर आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगताय.
कोणतर जन्माला येणार आहे, तुमचं बघा, सगळी तयारी करून ठेवा व्यवस्थित. पण जायची बातमी देव 9 मिनिट पण आधी सांगत नाही. याच्यापेक्षा काय उपकार करावेत परमेश्वरानं आपल्यावरती, की बाबा रे तू जन्माला आलाय, जाणार कधी तुझं तुला माहित नाहीये, मग जगून घे, मस्त जग, आनंदी जग. हा संकेत भगवंताने या सगळ्या संकल्पनेतनं दिलेला आहे. मरणाची बातमी जर साहेब 9 महिने आधी आली असती की तुम्ही आता जाणार आहात, तुमचा हिशोब करून घ्या, साहेब पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. पण किती उपकार आहेत देवाचे की आपण कधी जाणार आहोत आणि सिस्टीम ठरलेली या काय कमवायचंय ते कमवा, इतकं भारी सांगून टाकलंय. हा तुम्ही जन्माला आला, जगून घ्या, काय कमवायचंय ते कमवा, पण सगळं तुम्हाला इथं ठेवून जावं लागणार आहे, हे भगवंतानं सांगून टाकलेलं आहे. तुम्ही आता खुर्च्यांवरती बसलेला आहात, जे उभे आहेत त्यांना वाटेल का त्याला खुर्ची भेटली, ते 1 तासभर आहे. खुर्ची घेऊन जाता येते का घरी जाताना? हे सभागृहातले बाहेर सुद्धा नाही जाऊन द्यायचे. हे माईक वरती मी तासभर बोलेल, यानंतर उद्या दुसरं कुणीतरी बोलणार आहे. या सभागृहामध्ये आतापर्यंत अनेक मैफिली झाल्या असतील, आज मी बोलतोय, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल. आपण सगळे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं, तिकीट काढायचं, हिशोब करणारा ठरलेला आहे. ते एकटंच आहे चित्रगुप्त. त्यांनी अपॉइंटमेंट केलीच नाही परत, ते हिशोब करायला काही जास्त माणसं नाहीत. बरं, न्यायला पण यम एकटाच आहे. देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही, त्याचा विश्वासच नाही आपल्यावरती. म्हणजे यमानं जर त्याच्या हाताखाली 2-4 लोकांची रिक्रुटमेंट करायची ठरवली तर परत टीईटी घ्या, परत त्यातून सिलेक्ट झालेले काय काम करतील. समजा आपल्यासारखी यमानी जर 2-4 हाताखाली ठेवले ते कसं काम करतील? त्यानं तुला ना उद्या नेतो 50 दे. त्यानं ते हिशोबात आहे सगळं. वरती एकटाच चित्रगुप्त बसला हिशोब करायला, न्यायला ते 1 जण आहे. बरं, न्यायचं कधी, काय, वशिला लावायला कोणतीही संधी नाही. किती उपकार करावेत भगवंतानं आपल्यावरती. त्यानं सांगितलं की बाबा रे, आनंद सुख ह्या संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहेत. साधनानं जगणं सुकर होऊ शकेल, सुलभ होऊ शकेल, पण सुखी होईलच असं नाही. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा माऊली म्हटले की अरे, सुख ही संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहे. याचा अर्थ तुम्ही साधनं कमवू नका असं नाही, साधनांची निर्मिती करा, पण त्यानं तुमचं जगणं फक्त सुकर सुलभ होऊ शकेल. सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याच्यासाठी आत डोकावून बघावं लागेल. आणि मग हे सुख मिळतं कुठं? ते तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावर, तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे. ते आम्हाला मिळवता येईल का? साध्या साध्या गोष्टी, तो चांगलं बोला, चांगलं वागा, एकमेकांना सहकार्य करा, कुणाच्यासाठी तरी मदतीचा हात पुढे करा. कुणी थकलेला असेल, भागलेला असेल, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. राजा मी तुझ्या सोबत आहे एवढा विश्वास द्या. या छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांचं जगणं सुंदर होतं, आपोआप आपलंही जगणं सुंदर होऊन जातं. कसं सांगितलं? माऊलींनी साधं सांगितलं, गोड बोला, चांगलं बोला. आणि कसं बोलावं? माऊली म्हटले, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय गोड शब्द आहे तो. बघा, ज्ञानोबांना साहेब उगच माऊली म्हटलं जात नाही. जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला गेली 750 वर्ष लोक माऊली म्हणून हाक मारतात. आणि त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. उकाराची भाषा कोण बोलतं? बघा, जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणाल, घरी गेल्यावर आई काय म्हणते? बाळू. आई उकाराची भाषा बोलते, ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला माऊलींनी अवगुणू म्हणावं, याच्यापेक्षा किती छान बोलावं. माऊली म्हणतात सांडी तो अवगुणू. अवगुण शब्दाला सुद्धा माऊली अवगुणू म्हणतात. आणि ते ज्ञानोबा सांगतात कसं बोला? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्याला गोड बोलायला लागतंय काय हो? गोड बोलल्याबरोबर असा मेसेज येतोय का? डेबिटेड अमुक अमुक अमाऊंट. लोक गोड बोलायलाच तयार नाही. तो म्हणजे ते पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर त्या पेशंटला चांगलं सांगत होते, जरा चांगलं खात जा, बाहेरचं फास्ट फूड जरा बंद कर, चांगलं चुंगलं खाण्यावर 2 पैसे खर्च कर. बायको बाहेरून पळत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. ते डॉक्टर बघताय का नीट?
कसं बोलावं हा कॉमन सेन्स आहे हो. फार ज्ञान मिळवलं म्हणजे जगणं सुंदर होतं असं नाही. फार मनगटात ताकद मिळवली म्हणजे जगणं सुंदर होतं असंही नाही. मनगटात ताकद असावी, ज्ञान असावं, पण या सगळ्याचा मेळ कसा घालायचा याचा एक कॉमन सेन्स लागतो. सुंदर जगायला अपेक्षित असणारा कॉमन सेन्स आपल्याकडे आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे, कुणी दुसऱ्यानं विचारण्यापेक्षा. ते माझा भाचा आहे, छोटा आहे. मी त्याला ते म्हटलं मामा गोष्ट सांग. मी म्हटलं ते ससा कासवाची शर्यत सुरू झाली आणि कासव पुढे निघून गेलं, ससा झोपला आणि कासव जिंकलं आणि गोष्ट वगैरे झाल्यानंतर मी त्याला विचारलं आता या गोष्टीतनं काय शिकला. म्हणला मामा मी एकच शिकलो. म्हटलं काय. म्हणला शर्यत हारली तरी चालेल, दुपारची झोप झाली पाहिजे. कसला कॉमन सेन्स आहे का काय. म्हणजे तुमच्याकडे असणारं ज्ञान, तुमच्याकडे असणारी ताकद याचा मेळ कुठे घालावा याच्यासाठी एक कॉमन सेन्स लागतो. मला वाटतं तो आपल्यात आहे का, तो आपण येणाऱ्या पिढीला त्यांच्यामध्ये तो निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी बोलतो का, संवाद साधतो का, जग त्यांना दाखवतो का. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा. येणाऱ्या पिढीला थोडंसं मागे वळून दाखवता येईल का, त्यांना जवळ घेऊन रामकृष्ण सांगता येईल का, त्यांना ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का. शिवाजी संभाजी राजांच्या आयुष्यातला संघर्ष, त्या संघर्षातली मजा, संकटाच्या समोर छाती काढून उभं राहणं काय, हे येणाऱ्या पिढीला सांगता येईल का. जगण्यातल्या क्षणाक्षणाची मौज घेता येईल का, मजा घेता येईल का, कधीतरी संकटांना असं मिश्किलपणे सामोरं जाता येईल का. या गोष्टींवरती आपण कधी बोलणार आहोत मला सांगा. अरे मला भगवान कृष्णाचं चरित्र तर इतकं भारी वाटतं. मी आता 8 दिवस बाबा जी टॉकीजला श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो. मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख आहे या माणसाच्या आयुष्यामध्ये. अरे जन्मालाच तुरुंगात आले, आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते, आता अटक होतीये का काय होतंय का काय. ते जन्मालाच तुरुंगात आहे. बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का. आई वडिलांना सोडून जावं लागलं. ज्यांच्याकडे जाऊन राहिला, थोडासा मोठा झाला, 2-5 सवंगडी भेटले, त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. राधा भेटली वृंदावनात, तिला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटली. आणि काय मिळालं व कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये. कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण आणि गांधारी कृष्णाला म्हटली कृष्णा पांडवांना जशी गीता सांगितली, अर्जुनाला गीता सांगितली, पांडवांना धर्म समजावून सांगितला, तसाच धर्म जर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता. का असं वागलास. गांधारी दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ. आणि काय मिळालं हो कृष्णाला या सगळ्या. पांडव जिंकले, धर्मराजा झाला, तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता. कृष्णाचं काय. पण कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का. मला हे रणछोडदास म्हणतायत, राधार पण नाही, गोपाळ पण नाही, तरी सगळं सोडावं लागलं, मलाच नावं ठेवत. कृष्ण कधी असा टेन्शन मध्ये बघितलाय का. कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो. बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. आपण एंटरटेनमेंटला महत्व देतो, मनोरंजनाला महत्व देतो. मस्त जायचं, तिकीट काढून पिक्चर बघायचा, शिट्टी बिट्टी मारायची, हे मनोरंजन झालं. कृष्ण असा पायावर पाय टाकून बसतो का, ए तुम्ही बासरी वाजवा मी ऐकतो, ए तुम्ही नाचा जरा मी बघतोय ना, असं करते. कृष्ण स्वतः बासरी वाजवतो, स्वतः सगळ्यांना गोळा करतो, जात धर्म पंथ सगळी पोरं एकत्र करतो, काला करून खातो कृष्ण. त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा विजा करू नका रे, मी आहे, चला या गोवर्धनाची पूजा करू म्हणतो. हे धाडस कृष्णामध्ये आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण. मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का. आपल्याला आपल्या जगण्यातल्या आपल्या आवडीनिवडी शोधता येतील का, आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील का. काय धमाल आहे कृष्णाचं चरित्र. अरे कृष्णन त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे, दही दूध लोणी चोरून न्यायचे. ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का. तो सांगत होता त्या गोपिकांना, बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही, तुमच्या लेकरांना खाऊ घाला. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण आहे. हे तुम्ही पण खायचं असतंय, फक्त विकायचं नाही. आणि मग ते सगळ्यांकडे चोरी करायचा. आणि एक गवळण होती, ती म्हणली ते माझ्या घरी काय येत नसतंय. कृष्ण म्हणला असं आहे का, आज संध्याकाळी हिच्या घरी म्हटले. तिनं काय केलं, ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं,
त्या मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दोरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली होती. आता ते कृष्णन ते आले आणि झेप घेणार, मडक्यात हात घालणार. कृष्णानं बघितलं घंटी इथं, म्हटलं कृष्णानं त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठतीये, नंतर बदड बदड बदडतीये. ते घंटीला कृष्ण म्हटला, हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलोय, तू जर थोडी जरी वाजली ना, उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हणली तुला. ती घंटी म्हणली तुला काय खायचंय ते खा, काय करायचं ते करा म्हटले. सगळे त्याचे जे मित्र होते, सवंगडी होते, सगळ्यांनी ते लोणी फस्त केलं. पा एक दोन घास शेवटचे उरले आणि कृष्ण म्हणला जरा लाजा बाळगा, मला एखादा घास ठेवा. मग ते बाकीचे म्हणले हा घे, शेवटचा राहिलाय. कृष्णाने त्या मडक्यात हात घातला, लोणी उचललं, तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली ना. आतापर्यंत वाजली नाही, आत्ता वाजायला लागली. गवळण उठली, सगळ्यांना बदडलं आणि कृष्णाला म्हणली तुला बांधून ठेवते म्हणली, थांबा थांब. कृष्णन ते जायला निघाले. कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो, म्हणला सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, माझ्याच वेळेस तुला काय झालं. घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, पण जेव्हा देव प्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजले नसते तर अख्ख्या कुळाला बट्टा लागला असता. म्हणजे माझ्या कुळाला बट्टा लागू नये म्हणून मला वाजावं लागलं. प्रथा आहे रे बाबा, देव प्रसाद खाताना वाजावं लागते. बघा त्यातला मतितार्थ लक्षात घ्या. निर्जीव गोष्टींना सुद्धा वाटतंय आमच्या बाप दाद्यानं जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं, आम्हाला का वाटत नाही. बरं आम्ही असलं केलंय काय नेमकं की जे आमच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं, आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगुलपणा सांगावा, आमच्याकडे बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा, आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं. असं आम्ही नेमकं काही करू शकलो का? मला वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल, त्यांचं जगणं समृद्ध करावं लागेल. मला कृष्ण आणि ज्ञानोबा हे दोन महान वक्ते वाटतात बाबा या जगातले. कृष्णानं गीता कुठं सांगितली हो? ऑडिटोरियम मध्ये सांगितली का अशी EC हॉलमध्ये? कृष्णानं गीता थेट कुरुक्षेत्रात सांगितली. आता शंख वाजणार आहेत, जगातले सगळे महान योद्धे एकमेकावर तुटून पडणार आहेत, मृत्यूचा तांडव उभा राहणार आहे आणि तिथं कृष्ण गीता सांगतो अर्जुना शस्त्र उचल. तिथे अर्जुनाला जगण्याचं तत्वज्ञान सांगतो. काय महान वक्ता म्हणावं लागेल कृष्णाला. एकीकडे कृष्ण आहे जो सांगतो दुर्जनांच्या संहारासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माच्या प्रस्थापनेसाठी आमचा जन्म आहे, आणि दुसरीकडे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा तर काय धाडस आहे. ज्ञानोबा म्हणतात तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. जगातला कोण असा प्राध्यापक आहे का त्यानं म्हणा पोरग माझ्याकडे आणून ठेवा, कल्याण करून टाकतो. ज्ञानोबा सांगतात तरी अवधान ऐकले, एक क्षण आमच्याकडे बघावं. प्रतिज्ञा घेऊन सांगतो की जगातली सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. केवढा कॉन्फिडन्स आहे, केवढा आत्मविश्वास आहे. आणि ह्या काय माहित आहे, साधू संतांना ठाऊक आहे की निवळ साधनांमध्ये सुख नाही, निवळ संपत्तीमध्ये सुख नाही. तुकोबारायांना देवाकडे मागायची वेळ आली तर काय म्हटले हो तुकोबाराय? तुकाराम महाराज म्हटले, हे देवा मला जर द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट घे, तुझा कधी विसर होऊ देऊ नको. आणि तुकाराम महाराज म्हटले, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवानं विचारलं हा दिलं हे दान आणि काय कराल? तुकाराम महाराज म्हटले, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. मग देवानं विचारलं, बाबा ठीक आहे आयुष्यभर माझं गुणगान गात राहशील, कौतुक करत राहशील, मग थोडंफार धन संपदा मुक्ती वगैरे ह्या गोष्टी तुला देऊ का? तुकाराम महाराज म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज म्हटले, खुशाल जन्माला घाल, पण तुझं नाव मात्र आमच्या मुखात राहू दे. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहू, आयुष्यभर तुझं कौतुक करत राहू. बघा साधू संतांना कळालं होतं की निवळ साधनांमध्ये नाही सुख. ज्ञानोबांना कळालं मागावं. काय मागावं? मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले हो मला सांगा? पसायदानातला पहिला शब्द काय? काय पहिला शब्द? आता. एवढं मोठं शब्द सामर्थ्य आहे ज्ञानोबांकडे. आणि मग ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना किंबहुना पण परंतु म्हणून
या कोणत्याच शब्दानं करत नाहीत. ते म्हणतात आता. का हो आता? व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटाल, संयोजकांना भेटाल आणि काय म्हणाल? आता येतो. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. माऊली निघालेत आणि मागण्याची वेळ आली तर परमेश्वराला म्हटले आता विश्वात्मकी देवे. बरं, मागणं सुद्धा असं नाही, आता पांडुरंगा, आता विठ्ठला. जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे त्यालाच साकडं घातलं, आता विश्वात्मकी देवे. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊन नाही, ए बाबा पाया पडतो तुला द्यावंच लाग. हा वाग्यज्ञ तुझ्या समोर मांडला, याच्यावर जर तू संतुष्ट असशील तर तो शो निमज द्यावे पसाय दान हे. आणि पहिलं मागणं कोणाला मागितलं? कुणासाठी मागितलं? नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागतील. पण मागण्याची वेळ आली, ज्ञानोबा म्हणाले जे खळांची व्यंकटी सांडो. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची व्यंकटी, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचं वाक्य बघा, तया सत्कर्मी रती वाढो. झाड छोटं असलं तर त्याला वाढू म्हणतात, आणि झाड नसलच, बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातला वाईट माणूस जरी असला ना, त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि नंतर काय? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. कसला मनाचा मोठेपणा आहे हा? आपल्याकडे एवढा मनाचा मोठेपणा आहे का? एकाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हटला काय मागायचंय ते माग. हा म्हणला एक गाडी दे. त्यांना तुला एक देईन पण शेजारच्याला 2 द्यावे लागतील म्हटलं. त्यांना ए बाबा असलं काय नको, बंगला दे म्हटलं एक. त्यांना तुला एक देईन पण शेजारच्याला 2 बंगले. काय संबंध म्हणला? थांब म्हणला विचार करून सांगतो. 8 दिवसानं देवाला म्हणला एक काम कर, गाडी नको, बंगला नको, एक डोळा जाऊ दे म्हणला माझा. म्हणला का? म्हणला ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजेत म्हणला. किती मोठेपणा आहे हा आमच्या मनाचा. अरे मागण्याची जर वेळ आली तर आम्ही इतरांसाठी काही मागू सुद्धा शकत नाहीत. मग देणं तर किती लांबची गोष्ट आहे हो. देण्याला सुद्धा इतके लिमिटेशन आहेत ना, आम्ही चौकटीच्या बाहेर साहेब देऊ सुद्धा शकत नाहीत. डॉक्टर झालं ना, मेहुण्यालाच मेडिकल द्यावं लागते. ते लग्न जमल्यापासून सांगते बाप डिफॉर्म कर, डिफॉर्म कर. मी नांदेड मधल्या डॉक्टरांविषयी बोलत नाही साहेब, मला परत नगरला जायचं. आम्ही मागण्याच्या बाबतीमध्ये इतके मागास आहोत, तर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कसं आनंदी राहणार आणि कसा आनंद देणार? अरे देण्याची वेळ आल्यानंतर काय विंदांनी सांगितलं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आणि घेता घेता एक दिवस ते पार असे तुडून घ्यायचे देणाऱ्याच्या हात. तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करता येईल का? हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तुकाराम महाराजांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, त्याची कुठं जाहिरात नाही, देऊन टाकलं हो सगळं. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं काय तुमच्या आयुष्याची संपत्ती? तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना, एक माणूस जाऊन म्हटला महाराज काय कमवलं आयुष्यभर? अभंग लिहिले, गाथा लिहिले. तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आजपर्यंत आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आम्ही कमवायचं आणि वाटून टाकायचं का? सगळं देऊ नका हो. पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत.
ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं, आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं. आणि जी लोक मातीमध्ये मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावा. मी असंच एका व्याख्यानात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देत जावं. त्या 2-3 जणांनी इतकं मनावर घेतलं, म्हटलं लका आपण तर दिलंच नाही आजपर्यंत, थोडं तरी दिलं पाहिजे. म्हटलं जाताना हिशोबच करत होते किती द्यायचं काय, आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना सोन्याचा हंडा सापडला. आता तर म्हणले सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, म्हणले यातलं थोडं तरी द्यावं लागतंय. म्हटलं ते एक जण म्हणला किती द्यायचं, त्यांना तू का टेन्शन घेतलं, देऊ आता हे सगळंच फुकटचं आहे, थोडंफार देवाला देऊ. अरे पण म्हणला थोडंफार म्हणजे किती, एक काम करू म्हटलं, बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवर, आणि आपल्याला सापडलेलं सोनं म्हणलं वर फेकायचं. जेवढं त्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला, आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणले आपल्याला. दुसरा म्हटला काय नालायक आहेस म्हणलं, सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि तू म्हणतो बांगडी एवढ्या छोट्या वर्तुळात म्हणला पडतंय का नाही पडतंय काय. म्हणलं मग काय कर, छोटं नाही म्हणलं अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आणि जेवढं बाहेर पडन तेवढं देवाचं. म्हटलं तिसरा म्हटला काय स्वार्थी आहेस तू, अजिबात वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही. म्हटला मग देव कुठं असतो, वर. सोनं वर फेकायचं म्हणला, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडून तेवढं. मग आपण कितीही हुशार असलो तर मग 2 वर्ष बाहेर तर पडता आलं का. असं खिडकीत न बघायची, लोक जनावर फिरतायत का ना, आम्हाला बाहेर जाता येत नाही. निसर्गाच्या समोर आम्ही खूप छोटे आहोत. बरं याची जाणीव आत्ता नाही आहे चव्हाण साहेब, पिढ्यानं पिढ्या कितीतरी वेळा निसर्गानं जाणीव करून दिली आहे माणसाला की बाबा रे साधनं निर्माण कर, सुखाची साधनं निर्माण कर, विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर काय मिळवायचंय काय कमवायचंय ते कमव, पण बाळा तुझी नाळ निसर्गासोबत जोडून ठेव. माणूस एकमेव प्राणी आहे की तो त्याची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवू शकला नाही. एखादा कावळा असा ओव्हरवेट झालाय आणि घराच्या भोवती असं फिरतंय, बघितलंय का नाही. पण माणसाला मात्र निसर्गासोबत तो त्याची नाळ असा जोडून ठेवू शकला नाही. बघा नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं, शस्त्राच्या जोरावरती युरोप पादांकरात केलं, युरोप जिंकलं, पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली. नेपोलियन जे सैन्य घेऊन गेला होता त्यातलं बहुतांश सैन्य मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतात, सत्ता प्रस्थापित करता येतात, पण निसर्गाच्या एका साथी समोर आम्हाला टिकाव धरता येत नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवावी. मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पूरक जगता येईल का, निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का. मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देण आहोत माणूस म्हणून, पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो. आणि अरे आम्हीच दुर्मिळ आहोत. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे, विश्वास नाही का तुमचा. आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस, कोण आहे प्राणी, माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय. मग आता आपण जाहीर केलंयच तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे की नाही. आपण सिद्ध केलं पाहिजे की आम्ही हुशार आहोत, आम्हाला जगणं कळतं, आम्हाला निसर्ग कळतो, आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं. आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत. आम्ही दुर्मिळ आहोत, पण आमची आम्हालाच किंमत नाही. एक राजा असा रस्त्यानं चाललेला होता आणि एक दुधाची डेअरी होती त्याच्या राज्यामध्ये. इतकी गर्दी तिथे झालेली. राजा म्हणला दुधाची डेअरी आहे आणि एवढी गर्दी, एवढी रांग कसली लागली. म्हटला राजा तिथं गेला, तिथं बोर्ड लिहिलेला होता दूध 100 रुपये लिटर. राजा गेला आणि राजाने विचारलं एवढी गर्दी, म्हटला दूध घ्यायला. म्हणला कसं लिटर दिलं. राजाला बघून म्हणला 1,00,000 रुपये लिटर आहे. म्हटला राजा म्हणला इथं काय दूध दुर्मिळ आहे का, मिळत नाही का, 1,00,000 रुपये लिटर आहे.
त्यांना दूध नाही दुर्मिळ, डेअरीवर राजा दुर्मिळ आहे म्हणला. साधनं दुर्मिळ नाहीयेत, आपण दुर्मिळ आहोत. मोबाईल घेता येईल हो, कानाचं काय? रस्ते बनवता येतील हो, चालण्याचं काय? पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहता येतील. पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणं, याचं काय? माणसं दुर्मिळ आहोत. आपण एकमेकाची किंमत करूयात, एकमेकाला सन्मान देऊयात, एकमेकाशी प्रेमानं बोलूयात. चांगलं असेल तर एकमेकाचं कौतुक करूयात. कौतुक करायला काय पैसे लागतात का? अहो, आम्ही साधं पोरांचं सुद्धा कौतुक करत नाही. लहान पोरग जर घरात फिरत असलं, पाहुणे आले ना, मग मात्र आपलं सुरू होते. पाहुण्यासमोर कौतुक करा पोराचं, त्याला नावं ठेवायच्या फंदात पडू नका. कौतुक 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. आपण उलट करतो, आपण कौतुक कानात करतो आणि चुका मात्र 4 चौघात सांगतो. पाहुणे आले ना, म्हणायचं दादा इतका अभ्यास करतो ना, ते दादा पाहुण्याच्या पुढेच पुस्तक घेऊन बसतंय. आणि आपण जर म्हटलं ना, हे दादा इतका खोडकर आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी होतील, लेसला लेस लावी, ते बावळटपणा करायची एकही संधी पोरग सोडत नाही. म्हणून कौतुक करा. आपलं काय माहितीये का, आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाहीत, पण चुका काढायला मात्र शब्द सापडतात. कौतुक करणं हे इतरांचं जगणं सुंदर करण्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे. कुणी चांगलं वागलं ना, कौतुक करा, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. बाबा, आम्ही नगरवरून पुण्याला बसनी जायचो आणि बसनी जर कधी गेलं ना, त्या एकदा बसनी प्रवास करत असताना सुपा म्हणून आमच्या इथं गाव आहे, तिथे एक 75-80 वर्षाची एक म्हातारी आजी बसमध्ये बसली. बसमध्ये जागाच नव्हती बसायला, सगळेजण पेपर वाचतंय, जागा नाही, कुणी सीट द्यायचं, सगळ्यांनी खाली वाचक झालते सगळे, कुणीच वर बघायला तयार नाही. तेवढ्यात 24-25 वर्षाचा तरुण तरुण पोरगा कंडक्टर उठून उभा राहिला. तो म्हटलं, हे आजी बस इथं. तिला तिथं बसवलं आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा 2 तासांचा प्रवास त्यानं उभ्यानं केला. बरं, त्याच्या चेहऱ्यावर असा किंचितसाही भाव नव्हता, मी लय उपकार केलाय, काय केलंय. बसमधून उतरल्यावर मला भारी वाटलं, म्हटलं काय कंडक्टर आहे हा. त्या आजीला बसवलं, उभ्यानं प्रवास केलाय आणि काहीच नाही, म्हटलं याचं कौतुक केलं पाहिजे. बसमधून उतरताना मी त्याला म्हटलं, तुझ्यासारखा कंडक्टर मी 2 वर्षात बघितला नाही. म्हटलं जरा एक सेल्फी घेऊ का आपण? ते सेल्फी घेऊ का म्हटलं, त्यानं कंगवा काढला, केसावून फिरवला आणि फोटो काढताना म्हटला, दादा आपली एसटी पण आली पाहिजे. म्हणला एसटी येते का बघ. म्हटलं, मला कौतुक वाटलं, किती प्रेम आहे हो त्याचं त्याच्या कामावरती. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा. आता हे असे किस्से आम्ही सांगतोय, भविष्यात सांगावं लागेल. एक काळ होता, एसटी होती लाल रंगाची, त्याच्यात 2 माणसं असायचे खाकी कपडे घालून. अशी वेळ येऊ नये भविष्यात. खरं तर चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करावं. आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही. मी भाषणात म्हटलं, बायकोचं कौतुक करत चला, एक भांडायलाच लागला आल्यावर. म्हटलं काय सांगता कौतुक करा. अरे म्हटलं झालं काय? म्हणलं लय वेळा कौतुक केलं, तिला ऐकायलाच येत नाही. म्हटलं खरं सांग, तिला ऐकायला येत नाही का ती तुझं ऐकत नाही? ते म्हणलं माझं ऐकत नाही. कसं? म्हटलं ऐकायलाच येत नाही. म्हटलं मग डॉक्टरकडे जा, कानावर इलाज कर आणि मग कौतुक करत जा. म्हटलं हे करतो. म्हटलं डॉक्टरकडे गेला आणि म्हणला, डॉक्टर साहेब बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले तिला घेऊन या. नाही म्हटलं, इथूनच काय असेल ते गोळ्या औषधं द्या. डॉक्टर म्हणले कुठे येड्याच्या नादी लागतं. म्हणले एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणले. ते म्हणलं सोपं काम आहे. म्हटलं घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं बायकोला दारातून ऐकायला येत. सोफ्याजवळ गेला, तिथून आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं प्रकरण गंभीर आहे, किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. आणि हे डॉक्टरला सांगत होतं बायकोला ऐकायला येत नाही. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला?
कायम इतरांच्या चुका कशा काढता येतील? कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. नाती गुती जपा, ही कधीच मिळणार नाही. तर माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळालीत ना, त्याची जाण ठेव. जग सुखी समाधानी राहील, पण त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. आपण आनंदी असायला हवं, आपलं कुटुंब आनंदी असायला हवं, माझं गाव आनंदी असायला हवं. मग जग सुखी राहील, मग जग आनंदी राहील. पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का? आम्ही आमची नाती तरी जपली का? अहो, कितीतरी मुलं अशी आहेत, गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये. गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये. ही नाती परत आहेत का? मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवतंय, मिस यू. काय उपयोग आहे का? गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आत्ताच हातात हात द्या आणि सांगा, विथ यू आम्ही आहोत तुमच्यासोबत. आणि गेलेली माणसं परत बघता येतात का? प्रथम पुण्यस्मरण, इथून ब्रह्मदेवाला एफडी करा, आमचा गेलेला बाप 2 मिनिटासाठी पाठवा, खूप पाहुणे आलेत. परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही, गेलेली आई बघायला मिळत नाही, गेलेला भाऊ बघायला मिळत नाही. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? लोक म्हणतात 10 वर्ष झालंय भावाच्या दारात गेलो नाही. अरे सांगता कुणाला? 10 वर्ष झालंय बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन, तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून. एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला आले, मग इतका द्वेष का? कशासाठी? कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी 2 पावलं येऊन माफी मागून टाकावी. किती सोपा हिशोब आहे. माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये, इतकं साधं जगणं असावं. आम्ही उगाच जड 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 होत चाललोय आणि मग जगणं दुःखाकडे जातं. माफ करून टाका, माफी मागून टाका, बोलून टाका, स्पर्श ठेवा, संवाद ठेवा. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची तर आवर्जून बोला. म्हातारी माणसं लहान मुलासारखी असतात, त्यांना आता तुमच्या माझ्या संवादाची गरज असते. आणि घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. मग मात्र त्यांच्याशी बोलता येत नाही. माहेर कुठपर्यंत ताई? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्यावं, मुक्काम करावं असं वाटत नाही का? आता आई नाही माहेरी. तुम्ही माहेरी गेलात आणि आईनं नुसता गालावरून हात फिरवला तरी बरं वाटतं की नाही? बरं, तुमचं सासर लई श्रीमंत आहे आणि माहेराहून येताना तुमच्या आईनं कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा वांगे काही ना काही घालून देते. माझ्या पुरीला काय करून काय नाही. बापाचं किती प्रेम आहे हो पुरीवरती, ते शब्दात सांगता येईल? अहो, बापाचं आणि पुरीचं तर नातं असं आहे, आई जर काही बोलली ना पुरीला, तर पुरीला फार काही वाटत नाही. ती आईच्या भोवती परत परत फिरत राहते. पण बाप थोडं बोलू द्याव. बापानं ऑफिसला जाता जाता फक्त म्हणू दे दिदे. ती दिवसभर आईच्या मागे पळती पोरगी. बाबा आज रागवले, आज मला दिदे म्हटले, आज माझ्याशी बोलले नाहीत. तिला वाईट वाटतं बाप जर रागवला तर. आणि बाप सुद्धा असा आहे, स्वतःला चप्पल घेत नाही, पण पोरगी कॉलेजला जाते ना, तिला शूज असले पाहिजेत. स्वतः बसनं जात आहे कामाला, पण पुरीला गाडी पाहिजे कॉलेजला जायला. पुरीच्या लग्नात असा फेटा घालून बाप मिरवतो, असा तुरा काढलेला असतो ना, असा छाती काढून चालत असतो. मान सुद्धा त्याची खाली येत नाही. पण कन्यादान झालं ना, मग मात्र मान खाली घालतो, पुरीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो, जावई बापू, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, पुरीला सांभाळा, पदरात घ्या. किती प्रेम आहे हो बापाचं पुरीवरती. एक अश्रू डोळ्यातनं काढत नाही जोपर्यंत पोरगी मांडवत आहे. पण एकदा का गाडी निघून गेली आणि दिसेनाशी झाली, खांबाच्या पलीकडे जाऊन एक तास बाप रडत असतो. मग हे सगळं आम्ही कसं विसरून जातो? लहानपणी आपण 1000 वेळा प्रश्न विचारले तरी आई सांगते, हा चांदो मामाच आहे. आणि म्हातारपणी आईनं जर 2दा प्रश्न विचारला, आई आत्ताच सांगितलं ना तुला, किती वेळा तेच विचारते. आम्ही कसे बदलून जातो? ज्ञानोबा समाधीला निघाले, अहो निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं, दासरी साहेब, नामदेवराय विचारतात, निवृत्तीनाथा रडता का? का डोळ्यात पाणी आणता? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला काय त्याचं दुःख वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. आम्ही ही नाती विसरून गेलो. काय लागतं? एकमेकाचं कौतुक करा, एकमेकाच्या मदतीला धावून जा. 1 रुपयाचं नाणं सुद्धा वर घेऊन जाता येत नाही. मग आम्ही
कशावरून वादावादी, कशावरून भांडणं? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी प्रेमानं बोला, एकमेकांशी चांगलं वागा, प्रेम द्या, एकमेकांना मदतीचा हात द्या, साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घ्या. उगाच गैरसमज नको. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून गैरसमज करून बसतो आपण. खरं तर तसं प्रत्यक्षात काहीच नसतं, पण इतका गैरसमज ना, त्या माणसाची प्रतिमाच आपल्या चेहऱ्यावर कायम अशी असते. मला एक सांगा, तुम्ही असे उन्हात उभे आहेत, अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिलात, सावली मिळाली म्हणून, आणि प्रचंड तहान लागलीये, पाणी शोधता इकडं तिकडं, प्रचंड तहानलेले आहात, पाणी कुठंच मिळत नाहीये, आणि तेवढ्यात पलीकडच्या बिल्डिंग मधून कुणीतरी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवते. साहेब पाणी प्यायचंय का? या या इकडे या. काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी? प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवतंय, असं वाटेल काय देव माणूस भेटला आपल्याला. तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहता आणि ती 20 मिनिटं खालीच येत नाही. आता वाटतंय कुठून याच्या नादाला लागलो, त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं उन्हात आणायचं. आणि 20 मिनिटांना ते खाली येतंय, येतानाच लिंबू सरबत घेऊन येते. आणि त्यानं म्हणावं नाही नुसतंच पाणी नको, जरा उन्हातून आलाय म्हणून लिंबू सरबत. आता काय वाटतंय? आता वाटतंय की हे माणूस आहे का कोण आहे? आणि तुम्ही ते लिंबू सरबत तोंडाला लावावं, त्याच्यात साखर नाही, आंबट तोंड व्हावं. आता काय वाटतंय? आता वाटतंय याचा गळा दाबू का काय. आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचारावं, मला वाटलं शुगर बिगर असं. आता वाटतं याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू. क्षणाक्षणाला आपली मतं बदलतात हो इतरांविषयीची. ते बनलेल्या मतांचं उगाच घर करून बसू नका. ते क्षेपणास्त्र वरती जातं बघा, वरती म्हणजे एखादं यान जर वरती गेलं ना, ते एक एक पार्ट खाली सोडत जातं. त्यातलं सायन्स मला माहित नाही, पण त्यातलं आर्ट मला माहित आहे. ते हलकं हलकं होत जातं, एक एक भाग खाली सोड. हलकं व्हा. जे वर्षानुवर्ष मनात लपून ठेवलंय ना, ते सोडून द्या. आपल्याला इथून जायचंय हे निश्चित आहे, हे स्वतःच्या मनाला माहित पाहिजे. आणि एवढंच नाही, याच बरोबरीनं हेही माहित पाहिजे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही. आणि निसर्गामध्ये ताकद आहे हो. तुमच्या माझ्या गरजा भागवण्याची ताकद निसर्गात आहे, पण तुमचा माझा हव्यास मात्र निसर्ग थांबवू शकत नाही, पुरवू शकत नाही. मग किती हव्यास, किती ओरबडावं निसर्गाला, किती मिळवावं, किती कमवावं, याला काहीतरी मर्यादा आहेत. बरं, आम्ही कमवलेलं, आम्ही मिळवलेलं, आम्ही खर्च तर करतो का? खर्च करण्यासाठी सुद्धा दानत लागते. आपण आपलं कमवलेलं आपल्यासाठी खर्च करायला सुद्धा एक मानसिकता लागते. कित्येकांना कमवता येतं, पण त्याचा आनंद सुद्धा घेता येत नाही. मला वाटतं तो आनंद घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण जे कमवलंय ते आपण आपल्यासाठीच खर्च करणार नसू तर मग काय. काही माणसं आहेत ना, जाणीवपूर्वक टेन्शन मध्ये राहतात, हसतच नाहीत. ते एक जण आमच्याकडे आहे, ते हसतच, कधीच हसलं नाही. त्याला विचारलं हसत का नाही, म्हटलं हसण्याचे तोटे आहेत. आणि म्हणलं गंभीर राहण्याचे खूप फायदे आहेत. म्हणलं गंभीर राहण्याचे काय फायदे आहेत? म्हटलं हसत हसत घरी गेलं ना, बायको लगेच लाडात येते, म्हणते साडी घ्या म्हणते. पोराकडे बघून हसलं ना, ते लगेच खिशात हात घालते, 50 रुपये द्या म्हणते. ड्रायव्हर सोबत हसलं ना, ते लगेच उद्याच म्हणते पगार वाढवा म्हणते. त्यापेक्षा गंभीर राहायचं म्हटलं. कोण साडी घ्या म्हणत नाही, कोण चॉकलेट आणा म्हणत नाही, कोण पगार वाढवा म्हणत नाही. मी म्हटलं तू असाच गंभीर राहिला ना, गेल्यावर कुणी रडायचंच नाही, सगळे हसतील. हसा म्हणते, हसलंच नाही कधी. अरे हसून घ्या, माणसालाच हसता येतं, जनावरांना येतंय का हसता? शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल? बरं, गाढवाला कधी हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव साहेब हसायला सुरुवात करताय, त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करताय, त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असं. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाहीत. ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघतोय, ते बी हसू. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत, पण त्या दुःखातून सुद्धा आनंदाचे 2 क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचं. कधी कधी छाती काढून संकटांना सामोरं जायचं, तर कधीतरी मिश्किलपणे खांदे पाडून जायचं, काय फरक पडत नाही. शिवाजी राजांच्या आयुष्यात कमी संकट आली का? पण पहाडासारखा हा पोलादी पुरुषाचा छाती काढून संकटांच्या समोर उभा राहिला. मिर्झा राजेसोबत तह झाला, एक एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजेला.
नुसते किल्ले दिले नाही, भेटायला औरंगजेबाकडे जावं लागलं. बरं, राजे एकटे गेले नाही हो, जाताना संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आणि मग मधल्या प्रवासात संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल, काहीतरी गप्पा झाल्या असतील. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यामुळे आपलं मोबाईलमध्ये बघणं नव्हतं. आता पोरगण बाप दोघंही एकाच रूम मध्ये असतात, दोघंही एकमेकांशी बोलत नाही. शिवाजी आणि संभाजीराजे प्रवासात आहेत, ते एकमेकांशी काहीतरी बोलले असतील. काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले सोबत. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो, हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा पण माहिती आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, संकटाच्या समोर असं छाती काढून जाणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं शिकावं. मानेवरती तलवार ठेवली आणि विचारलं दत्ताजी शिंदेला, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे कधीतरी धाडसानं सामोरं जा, कधीतरी 2 पावलं मागं या, कधीतरी मिश्किलपणे जाऊन बघा. ते महमूदचा बाबा पिक्चर बघितला होता आणि त्या महमूदच्या छातीवर अशी बंदूक ठेवली एकानं, गुंडानं, आणि त्याला विचारलं, बोल तरी आखरी ख्वाहिश काय? आता हे साधं संकट आहे का? थेट गुंडानं बंदूक ठेवायची, बोल बोल तरी आखरी ख्वाहिश काय? महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे म्हटलं. अरे असलं भन्नाट जगता आलं पाहिजे. ते गुंड म्हणलं, कुठे याच्या नादाला लागतात. आयुष्याला कसं सामोरं जायचं नाही आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. आपलं जगणं कशानं समृद्ध होणार आहे हे आपण कधीतरी आपल्या मनात डोकावून बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ते सापडत नाही, मला वाटतं तोपर्यंत जगणं सुंदर होणार नाही. आपलं जगणं सुंदर व्हावं असं वाटत असेल तर कोणत्याही मेडिकलमध्ये कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स उपलब्ध नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा असायला हवी. मी कसं जगावं याच्या आपल्या काही संकल्पना असायला हव्यात. हा असा जगला म्हणून मी तसं जगेल, तो तसा जगला म्हणून मी तसं जगेल, असं नाही. तरुण पोरांना सांगेल, कुणीतरी आर्ट्सला गेलंय म्हणून मला आर्ट्सला जायचंय, कुणीतरी कॉमर्सला गेलंय म्हणून मला कॉमर्सला जायचंय, कुणीतरी इंजिनिअरिंग करतंय म्हणून, असं नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. ते वेगळे पण ओळखा आणि सांगा, नाही बाबा मला हे आवडतं, मला यात करिअर करायचंय. आणि आपणही उगाच लादू नका, नाही हेच करावं लागतं तुला, मला डॉक्टर नाही होता आलं, तू हो. अरे त्याला नाही कळत त्यातलं काय. आईबाप मागच लागतात. एकाला 90% पडण्याऐवजी 89 पडले तर 2 दिवस आईबाप जेवले नाहीत. मी म्हणलं का? म्हणले ते 90च्या रांगेत नाही, आता 89 पडले म्हटले त्याला. म्हणलं तुम्हाला दोघांना किती होते 10वीत? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं, त्याला 90 पडले नाही म्हणले. कुठे घेऊन चाललोय आम्ही? पोरं आहेत ना, अशी कृत्रिम आयुष्य आपण त्यांना जगायला शिकवलं. खूप चांगले मार्क पडले ना सायन्सला, त्याच्यापेक्षा कमी पडले ना कॉमर्सला, आणि कुठंच नंबर 9 लागला. आणि ओळखू येतात, कटिंग सर कुठे गेले, ओळखू येतात आम्हाला पोरं. म्हणजे ते असं मला सांगा, कॉलेजमध्ये बघा असं इन बिन करून चष्मा घालून पोरं आलं का समजायचं? असं पावलं टाकत टाकत मोजत हिशोब करत आलं का समजायचं? आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजवत आलं. पाटील सर, मी आता एलॉन मस्कचा एक व्हिडिओ बघत होतो येताना. तुम्ही बघा ती पोरं काय विचार करतायत परदेशातली. तो सांगत होता 2050 पर्यंत विमानाचे प्रवास बंद होतील आणि रॉकेटचे प्रवास सुरू होतील. 5 मिनिटात आम्ही अमेरिकेला जाऊ. ते म्हणते विटांचे दगडांचे घर नाही, डायरेक्ट सोलर पॅनलचं घर येईल.
ते आपली आपली एनर्जी क्रिएट करेल. आपण अजूनही कधी भार नियमन, कधी काय आणि कुठं काय. जगातली पोरं काय विचार करतायत, आम्ही कुठे आहोत. मी म्हणत नाही आपली पोरं हुशार नाहीत, आहे, पण आम्ही त्यांना त्या दिशेनं घेऊन जाणार आहोत का? त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी, त्यांचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना मनमुराद जगू देणार आहोत का? की त्याला नोकरीच मिळाली पाहिजे, एवढेच पैसे मिळाले पाहिजे, आपण न मिळवलेली स्वप्न त्यांच्या मनावर लादली पाहिजे, असं नाही. त्यांना जगू द्या, मुक्त जगू द्या. शोधा त्यांच्यात काय चांगलं आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलं आहे ते सापडेल ना, त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता आलं असतं का? तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर, मी अजूनही 2 तास बोलेल. पण तुम्ही म्हटलात एवढं लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता नांदेडमध्ये कधी कुस्ती करून जा. माझा तो प्रांत नाही, मी कुस्ती करू शकणार नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. शोधूयात आपल्यात काय चांगलं आहे. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडतं ना, त्या दिवशी जगण्याचे मार्ग सापडतात. आपण वेगळे आहोत इतरांपेक्षा, आपण दुर्मिळ आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. तुम्हाला गंमत सांगतो, मी कॉलेजला गेलो पुण्याला शिकायला, आणि पुण्याला गेल्यानंतर पहिल्याच वर्षी बाबा MBA ला गेलो, आणि सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. मग सरांनी विचारलं, कॉलेजचं गॅदरिंग आहे पहिल्या वर्षी, तू त्यात पार्टिसिपेट होणार का? मी म्हटलं होणार का नाही. ते म्हटले काय करणार तू? आता सर जसं सूत्रसंचालन करत होते, मी म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो. सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय ना, त्यानं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये, त्यानं ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी. 10 पोरांना गोळा करावं, त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं, स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं, ग्रुप ऍक्टिव्हिटी करता आली पाहिजे. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार? गायला गळा लागतो, आमच्याकडे नरड आहे, नाचण्याचा आणि आमचा कुठूनच संबंध नाही. मग बोलण्याच्या जवळचा प्रांत होता नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. म्हटलं मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस मी नाटक लिहित होतो. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता, म्हणला दादा नाटक लिहायच्या फंदात पडू नको, आपण पुण्यात आहोत. आणि म्हटलं मग पुण्यात काय असतंय? तो म्हटला इथं बाणातला न, कन्हाळातला न, इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं असतंय म्हटलं. आणि म्हटलं मग करायचं काय? म्हणलं लिहायचं नाही, पुरातन काळातली कथा शोधायची. म्हटलं त्यात कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं यानं काय होतं? म्हणलं आपल्या अंगावर येत नाही कोण. म्हटलं ते कसं? म्हणलं कुणी विचारलं हा डायलॉग असा कसा? म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं आता कथा निवडली महाभारतातली द्रौपदीचं वस्त्रहरण. मी जरा बोलणारा, आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती वर्गात. मी जरा बोलणारा, मी 10-5 पोरांना गोळा करायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि मुलींना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग म्हणायच्या. आता तिला कुणी सांगायचं? आम्ही तिला विचारायचो, सगळ्या मुलींना विचारायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का? मग मुली हात वर करायच्या, 5-10 मुली, की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं? ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरग पुढे यायचं म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे. हे पांडवांपैकी एक, पोरगी द्रौपदी, हे म्हणते ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची? व्याख्याता वेळेवर येत नाही. आमच्या वर्गात एक गोरं गोमटं पोरग होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटला करणार. रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा. तो म्हणला डोक्याचं काय करायचं? म्हणलं विग आणून लावू, छान दिसशील. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते, विग आणून लावा असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा. पण माझी एक अट आहे म्हटला. म्हटलं काय? म्हणला ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, काळजी करू नको.
आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. आता भीम जरा साहेब दष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं आणि 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती. त्या जिम मध्ये व्यायाम करणारं पोरगं रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं. त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतंय, आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये. ते म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार. म्हटलं नाटकात काम करशील का. म्हटलं रोल काय करायचा. म्हटलं भीम. भीम म्हटल्यावर ते म्हटलं भीम का. म्हटलं आमच्या सरांनी शिकवलं, एस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज. पिळदार शरीरयष्टी म्हटलं भीम शोभून दिसशील. ते पिळदार शरीरयष्टी म्हटलं असं बघायला लागलं इकडे तिकडे. म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करायला. ते म्हणला गदा पण माझी बी आहे ना. आता मी सगळे कॅरेक्टर शोधले होते, पण 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता. तो कुठून आणायचा. आमच्या वर्गात पहिल्या बाकावर बसणार एक पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. प्रत्येक वर्गात अशी 2-3 असतात. ते कधी क्रिकेटला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना, त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता आली नाही. ती 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजायचं. प्रेझेंटेशनला जर पुढे आलं ना, मान वर करून कधी बोललं नाही, मान खाली घालूनच वाचणार. त्याला म्हटलं नाटकात काम करशील का. म्हटलं काम करायला हरकत नाही, पण मला मान अशी वर करून बोलता येत नाही. म्हटलं तुला शोभल असं काम देतो. मान वर करून अजिबात बोलायचं नाही. म्हटलं असलं काय काम आहे. म्हटलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची. नाटक संपेपर्यंत वर करायचं. म्हटलं आयुष्यभर हेच करत आलोय म्हणलं मी. नाटक सुरू झालं, सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय माझ्या ऐकण्यातला नव्हता. दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो घाबरू नको, तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन आणि दुःशासन म्हणले इतिहासात काय झालं ते झालं म्हणले, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आम्ही द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हणले. आणि भीमाला म्हटलं का गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे, तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं. कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर ये, तू आल्यावर तर मिटतंय. कृष्ण म्हटला इतिहासात काय झालं ते झालं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्मोकॉलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत नाही म्हटलं. आता करावं काय. आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती, मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. त्यात काय असतं, हल्ली कुणी कुणाची मदत घेतं. मग आम्ही भीमाची घेतली, दुर्योधनाची घेतली, म्हणून काय झालं, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली, ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिर. त्याला म्हणलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, द्रौपदी एकीकडं, विग एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला, आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितली. बरं, त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही. माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटलं. तिथून पुढं कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या त्या वर्षी हे पोरग लीड रोलला, आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच काम करायचं. ते म्हणला इथं उभं राहायचं, ते म्हणला तिथं उभं राहायचं.
तो म्हटलं आज तू भीम, बर बाबा मी तर भीम. ते सांगन तसं आम्ही काम करत राहिलो. यात कुणाचं भावना दुखवण्याचा विषय नाही, पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाखाली काही खुजी छोटी छोटी रोपटी आहेत. ती रोपटी त्या उंच झाडाकडे पाहून शरमून मरत नाहीत. ते त्यांच्या लहान असण्याचा आनंद घेतात. त्यांना त्याचं दुःख नसतं की हे एवढं उंच आहे मग आमचंच असं का. उंच असणाऱ्याला अहंकार नसतो आणि खुजा असणाऱ्याला निसर्गात दुःख नसतं. ते दोघंही आपल्या आपल्या धुंदीत आहेत. मग आम्ही का बरं उगाच अहंकार, उगाच मी इथं या पदावर आहे, मी अमुक आहे. बघा, सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आज आहे, कदाचित उद्या नसेल. आज नाही, कदाचित उद्या पुन्हा असेल. म्हणून या कोणत्याही गोष्टीचा ज्याला अहंकार नाही ना, त्यालाच मस्त जगता येतं, त्याला आनंदात जगता येतं. काही माणसं जितकी मोठी होत जातात ना, तितकी ती हसणं कमी करतात, व्यक्त होणं कमी करतात. बरं, व्यक्त होण्याची कला भगवंतानं फक्त माणसाला दिली हो. रस्त्यावर रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक दाबला नाही. जनावरांना नाही व्यक्त होत आहेत. धाब्यावर बघा, गाडीला अशी आडवी काठी बांधतात, 2-4 कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात, त्यांचे पंख फडफडत असतात, सूचीतनं फेस बाहेर पडत असतो. त्यांना व्यक्त होता येतं का? आता शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या, आम्हाला माहित आहे कुठं चालवलंय. त्यांना नाही व्यक्त होता येतं. माणसांना व्यक्त होण्याची संधी दिली, मग आम्ही का व्यक्त होत नाहीत? आम्ही व्यक्त व्हायला हवं. आमच्यामध्ये जो अहंकार आहे ना, तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. बघा, कंसाला कृष्णानं नाही मारलं, कंसाला त्याच्या अहंकारानं मारलं. रावणाला रामानं नाही मारलं, रावणाला त्याच्या अहंकारानं मारलं. आमच्यातला अहंकारच आम्हाला मारत असतो. आणि अहंकार भीतीकडे जातो. अहंकार कधीही सन्मानाकडे जात नाही, अहंकार भीतीकडे जातो. एक माणूस असा बसलेला होता आणि त्यानं एका त्याच्या खालच्या हाताखाली जो कामाला माणूस आहे त्याला सांगितलं, जा म्हटला, इथून हे सगळे मडके उचलायचे आणि त्या खोलीत नेऊन ठेवायचे. आणि एक जरी फुटलं ना म्हटलं, कानाखाली आवाज काढ. हे इतकं घाबरलं, एक मडकं उचलायचं, पुढच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचं. 10 मडक्यापैकी त्याने 3 मडके नीट नेली. हा उठला, जागेवर गेला आणि त्याच्या कानाखाली मारली. तो म्हटला, अहो एक पण फुटलं नाही, मारलं का? म्हटलं, मग काय फुटल्यावर मारू का? म्हणलं, फुटल्यावर मारून काय उपयोग आहे? अहंकार भीती तयार करते. नंतर काय, हे असं नाही झालं तर काय, तसं नाही झालं तर काय. म्हणून अहंकार थोडा बाजूला ठेवला ना, मग मस्त जगता येतं. अब्दुल कलाम साहेब, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला, मतदानाच्या रांगेत उभे राहतानाचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिलाय. काय म्हणावं याला? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला आणि बाहेर निघाले. जाताना 2 बॅग होत्या हातात, एकात फक्त 2 डायऱ्या, पुस्तकं आणि एका बॅग मध्ये 2 ड्रेस त्यांचे. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेली माणसं अशी जगतात, जमिनीवर राहतात, म्हणून ती जगण्याचा आनंद घेतात. आम्ही कसं जगावं, आम्ही कुणीच नाही होत ना, हा भाव आमच्या मनात कायम असला पाहिजे, तर मग आनंद घेता येतो. एक राजा होता, त्या राजाचा मोठा दरबार आणि बाहेर शिपाई असायचे. कुणाला पण आत सोडतात का राजाच्या दरबारात? ते डायरेक्ट राजाकडे निघालं. बाहेरच्या शिपायांनी अडवलं, म्हणले, अरे तू आत चाललाय डायरेक्ट, कोण आहे तू? तू काय या राज्यामध्ये कुणी शिपाई आहे, सैनिक आहे? म्हणला, सैनिक? उससे बढ़कर हूं. म्हटला, सैनिक से बढ़कर क्या तुम सरदार हो? म्हटला, सरदार से भी बढ़कर. क्या म्हटले, तुम प्रधान हो? म्हटला, नाही, प्रधान से भी बढ़कर. ते शिपाई म्हणले, कोण आहे? प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो? म्हटला, राजा? मैं राजा से बढ़कर. म्हटले, क्या तुम राजा के गुरु हो? म्हटला, गुरु से भी बढ़कर हूं. म्हटला, गुरु से बढ़कर. म्हटला, क्या तुम भगवान हो? म्हटला, मैं भगवान से भी बढ़कर. ते शिपाई म्हणले, अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. म्हटलं, हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे असलं कुछ भी नाही आहे ना, असलं जगता आलं पाहिजे हो कधीतरी. काही जण कायम तोऱ्यात असतात. ज्या दिवशी आपल्याला कुछ भी नाही असं होता येईल, पाय जमिनीवर ठेवून जगता येईल ना, त्या दिवशी धुंदीत जगता येतं. ते नेपोलियन जग जिंकलं त्यानं. आणि एक विद्वान होता, डायजेनियस नाव त्याचं. आणि ते डायजेनियस, ते नेपोलियनला सवय होती, कुठेही गेला ना कौतुक करणारे बोलून घ्यायचे आणि त्यांनी फक्त सांगायचं, तू किती ग्रेट आहेस. एकदा सगळे आले पण डायजेनियस आला नाही. आता नेपोलियनला बाकीच्यांनी कौतुक केले, त्याचं काय नाही. डायजेनियस कुठे म्हटले, नाही म्हणे, तो आता इथे नाही, तो खेड्यात राहतो शेजारच्या, येत नाही. चला म्हणला डायजेनियसला भेटायला जायचं. ते असा ह्याच्यावर झोपलेला होता
दगडावरती झोपलेला होता उन्हात, आणि हा पुढे जाऊन उभा राहिला, त्याचं हजारोंचं सैन्य मागं. आणि डायजेनियसला थोडं छेडावं म्हणून म्हटला, नेपोलियन म्हटला, तुला काय मागायचंय ते माग, जगत जेता मी तुझ्या समोर उभा आहे. अलेक्झांडर म्हटला, जगत जेता अलेक्झांडर तुझ्या समोर आहे, तुला काय मागायचंय ते माग म्हटला. अलेक्झांडरला समोर बघितला आणि डायजेनियस म्हटला, जगत जेता अलेक्झांडर समोर उभा आहे ना, तू एकच गोष्ट दे मला म्हणला. म्हणला काय? थोडा बाजूला हो म्हणला, तू आडवा आल्यामुळे ऊन येत नाही म्हणला अंगावर. त्यानं अशी म्यानातून तलवार उपसली, परत म्यान केली आणि निघून गेला. पुढे गेल्यानंतर लोकांनी, सेवकांनी विचारलं अलेक्झांडरला की बाबा, त्यानं तुझा अपमान केला, तू त्याला काहीच शिक्षा दिली नाही. तो हसत हसत म्हटला, मी जर अलेक्झांडर झालो नसतो ना, मी डायजेनियस होणं पसंत केलं असतं. माणसाला या सगळ्या गोष्टीतली शून्यता समजते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याचा अर्थ आपण कर्म करू नये, याचा अर्थ आपण काही कमवू नये असं नाही. पण माझे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जेवढं कमवायचं ना ते ताकदीनं कमवायचं, प्रामाणिकपणे कमवायचं. आणि हो, कमवलेलं खर्च करायची दानत सुद्धा ठेवायची. जाताना इतकंच सांगतो, आपल्याकडे जे आहे ते खर्च करायला शिकावं, योग्य ठिकाणी वापरा. साठवून 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 ते श्वास थांबला का नंतर सुविधा नाही खर्च करायची. लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली बघा म्हणतात, आल्यावर म्हणतात उचला. 2-4 गावात ठरलेले येतात ते तेच काम करतात. कुणी पाहुणे सुद्धा येऊन देत, ते म्हणते उचला उचला, चला तिकडे येतील, तिकडे भेटतील. त्यांचं ठरलेलं काम असतं. श्वास थांबल्यानंतर काहीही खर्च करता येत नाही. जिवंत आहे तोपर्यंत चांगल्या ठिकाणी 2 रुपये खर्च करण्याची दानत ठेवा. बाबा, आमच्याकडे एक माणूस आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडं, किती श्रीमंत आहे, सोन्याची वीट. बरं ती काय त्याची नाही, त्याच्या पंजानं आज्याला दिली, आज्यानं बापाला दिली, बापानं ह्याला दिली, आणि ह्यानी कधी त्यातला रुपया खर्च केला नाही. कधी स्वतःला कपडे घेतले नाही, कोणाच्या आजारपणात नाही, साधं घर बांधलं नाही, जपून ठेवली, खड्डा करून घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उकरायचं, हाय का नाही बघायचं, परत लपून ठेवायचं. आणि गेली ना वीट चोरीला, हे म्हणला खर्च केली नाही ना, आज वीट चोरीला गेली म्हणला. पोलिसांकडे गेला, रडायला लागला. म्हणला साहेब, सोन्याची वीट होती. त्याने तुझ्याकडे बघून तर वाटत नाही. अहो होती म्हणला, आज ज्यानं दिली ती बापानं मी सांभाळून ठेवली. आणि कुठे ठेवली होती? घरात म्हणले खड्डा करून ठेवली होती. दर रविवारी उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत लपून ठेवायचो. ह्या रविवारी उघडली, वीटच नाही. पोलीस म्हणले सोपं आहे, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून जाईल. ह्याला आनंद वाटला की पोलीस वीट सापडू शकतात. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. म्हणले हे धर तुझी वीट आणि जा घरी. हे म्हणला अहो माझी सोन्याची होती. त्याला तुला काय घेणं आहे सोन्याची असून नाही तर दगडाची? घरी जायचं, पुरून ठेवायची. रविवारी उकरून बघायची, परत पुरून ठेवायची. आहे तर त्याचा आनंद उपभोग घेतला पाहिजे. कितीही कमवून ठेवा, पुढची पिढी लायक असली तर ती आपली आपली कमवती, आणि नालायक असली तर तुम्ही किती कमवून ठेवा, 2 दिवसात उडून टाकते बघा ती. म्हणून येणाऱ्या पिढीच्या मनगटात रग निर्माण करू कमवण्याची. त्यांना त्यांचं जगणं शिकू, त्यांच्या पंखात बळ निर्माण करू. मला वाटतं ते बळ त्यांच्या पंखात निर्माण करता आलं ना तर खूप आहे. साठवण्याचा हव्यास नको. ज्या दिवशी साठवण्याचा हव्यास होतो ना, माणूस दुःखाच्या दरीत कोसळायला लागतो. मी तिथं किती काय सांगू तुम्हाला, कोणती उदाहरणं सांगू. ज्या दिवशी आपल्याला म्हणजे एखाद्याकडे 99 आहेत ना, त्याला 99चा आनंद नसतो, ते 100साठी धडपडत राहतं. एक मिर्झा गालिबचा खूप सुंदर शेर होता. त्याचा मतितार्थ असा आहे, हर किसी की खुशी बस एक कदम दूर है, लेकिन हर एक घर में एक कमरा कम है. प्रत्येक घरात एक खोली कमी आहे साहेब. ज्याच्याकडे 1 आहे त्याला वाटतं 2 पाहिजे होत्या, ज्याच्याकडे 2 आहेत त्याला वाटतं 3 पाहिजे होता, ज्याच्याकडे 10 आहेत त्यालाही वाटतं 11वी पाहिजे होती. प्रत्येक घरात एक खोली कमी आहे, आणि तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करा, पण जे आहे त्याचा आनंद घेता येईल का त्याचा प्रयत्न करा. त्या रस्त्यानं असं ट्रक चाललेला होता तांदळाचा, आणि 2 पोते तांदूळ खाली पडला. तिथून 4 मुंग्या चाललेल्या होत्या. त्या मुंग्या गेल्या, त्यांनी एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी तांदळाच्या पोत्याकडं वळून सुद्धा बघितलं नाही. तिथं 4 चिमण्या आल्या, त्यांनी 4 दाणे उचलले, आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी त्या पोत्यांकडं वळून सुद्धा पाहिलं नाही. तिथं 4 गायी आल्या, त्यांनी मुठमुठ तांदूळ खाल्ले, निघून गेल्या. परत त्यांनी वळून बघितलं नाही. आणि नंतर तिथे 4 माणसं आली.
तिथं एकही तांदळाचा दाना उरला नाही. हव्यास आम्हाला आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. आम्हाला आनंदापर्यंत जायचं असेल तर शेवटच्या 2 मिनिटात सांगतो, मोठी स्वप्न बघा, पण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका. शेवटचं 1 मिनिट फक्त. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, स्वप्न मोठी बघा. गरिबीत जन्माला आलायत ना, आणि सांगून टाका आजच, गरिबीत मरणार नाही, आम्ही श्रीमंतच होणार आहोत. पण याचा अर्थ गरिबीत रडत बसायचं असं नाही. आहे त्या क्षणांची मजा सुद्धा आपल्याला घेता आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. आम्ही ती म्हातारी पकडायचो लहानपणी, माहिती आहे, झाडातून यायची. ती अजूनही तरुण आहे, पण व्यसनाच्या, त्याच्या हातात मोबाईल द्या. पूर्वी बाळ रडायला लागल्यावर आई काय करायची, त्याला जवळ घ्यायची, आणि जवळ घेतल्यावर मूल रडणं. आणि आता मूल रडायला लागल्यावर आई काय करते, आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले, आणि बाप असलो कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. आणि आपण सांगू तसं पोरं वागत नाहीत. आपण जसं वागू तसं मुलं वागतात. पोराला म्हणायचं मोबाईल घेऊ नको, आणि आई मोबाईल मध्ये. जमतंय का? अहो बाप तर ते प्लगच अशा ठिकाणी खोचतंय, रात्री बॅटरी लो होता कामा नाही म्हणते. ते रात्री डीपी असं झूम करून बघतंय, त्यातून कोण बाहेर येत नाही. ज्यांना कळलं ते हसले, बाकीचे घरी गेल्यावर हसते. घरी गेल्यावर हसायचं म्हणजे कुलूप तोडल्यावर चावी सापडण्यासारखे. उपयोग आहे का? साध्या साध्या गोष्टींची मजा घ्या. मोबाईल खूप सुंदर साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, पण त्याचा किती अतिरेकी वापर. वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचा स्क्रीन टाइम इतका वाढलाय की त्यांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. मैदानावरती पोरं म्हणजे आम्ही मैदानावर खेळायला गेलो ना, आई काठी घेऊन पळत द्यायची, चला अभ्यासाला बसा. आता पोरग मोबाईल घेऊन बसतंय आणि आई मागे लागते, बाबा चल मैदानावर, मी खेळते बाबा, खेळ माझ्या बरोबर. मैदानं ओस पडून गेली. पुस्तकं पोरांना लायब्ररीत जाऊन वाचण्याची सवय उरली नाही. मला वाटतं काय पेरायचं येणाऱ्या पिढीसोबत ते ठरवा. या पोरांना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला सांगा. त्यासाठी आईबाप म्हणून त्यांना वेळ द्या. साहेब, पाटील साहेब, आम्ही पुण्यात शिकायला गेलो. आमची आई नगरहून पुण्याला डबा पाठवायची. हो बरं, नगरहून पुण्याला डबा म्हणजे डॉक्टर सकाळी 9:30 वाजता पुण्याच्या एसटी स्टँडला डबा असायचा, आणि 9:30 वाजता जर पुण्याच्या एसटी स्टँडला डबा होता तर नगरवरून 6च्या गाडीने दिला असेल. आणि 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळला असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर आम्ही फेकून दिली नाही. आई सकाळी उठून आपल्यासाठी डबा पाठवते ना, आपण चतकोर सुद्धा भाकर फेकून द्यायची नाही. बरं, डबे काय फडक्यात डबे यायचे, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत पाठवायचे, सोमवारी त्याच फडक्यात परत डबे यायचे. आता तुम्ही पोरांचे टिफिन चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडच जाण काय खायचंय ते खा. आई पोरांना जवळ घ्यायची, गालावर ओठ लावायची. आता तसलं उरलंच नाही. आई लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग केस द्यायला लागले, चलो बाबा. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत त्या लेकरांना स्पर्श पाहिजे, संवाद पाहिजे. अरे आज्यानंच जवळ घेऊन सांगायचं असतं, राम असा होता, कृष्ण असा होता. आता आपण कार्टून नेटवर्क मध्ये टाकून देतोय सीडी. पोरांना त्या राम कृष्ण कळे नसे झाले. हो, त्यांना सांगितलं पाहिजे आपण जवळ घेऊन. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं आपण त्यांना शिकवलं पाहिजे. मी ज्या कॉलनीत राहिलो त्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकट्याचं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं.
म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं आता उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं आता पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही आणि पावसाळाही कळत नाही. ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. काय मजा होती हो जगण्यामध्ये. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. नात्यांमधली मजा होती, निष्ठा होती सगळ्यात महत्वाचं. काल परवा भोसरीमध्ये आमदार विलास लांडे साहेबांचं राजमाता जिजाऊ कॉलेज आहे, तिथे एक परिसंवाद होता यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावरती. आणि तिथे ते सांगत होते भाषणामध्ये, म्हणजे चव्हाण साहेबांची राजकीय निष्ठा, सामाजिक निष्ठा, कौटुंबिक निष्ठा, सांस्कृतिक कोणत्या पातळीवरती तुम्ही बघावं, काय परिपूर्ण आयुष्य ही माणसं जगली. म्हणजे त्यांनी राजकारणातले अनेक उदाहरणं तुम्हाला मला माहिती आहेत. मुख्यमंत्री होते, उपपंतप्रधान होते, परराष्ट्र खातं, संरक्षण खातं. पण वेणूताईंनी ज्या वेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं, साहेब आपल्याला मूल झालं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा, यशवंतराव चव्हाण साहेबांनी परत पत्र लिहून वेणूताईंना कळवलं, वेणू असं पत्र परत मला पाठवू नको. ज्या दिवशी तुझ्यासोबत 7 फेरे घेतले त्या दिवसापासून वेणू यशवंतरावसाठी आणि यशवंतराव वेणूसाठी. काय हो हे जगणं आहे, काय ही जगण्यातली समृद्धता आहे, काय त्या नात्यांमधला गोडवा आहे. तुम्ही वाचा यशवंतराव साहेबांचे, चव्हाण साहेबांचे आणि विनूताईंचे पत्र एकमेकांना लिहिलेले. तो संवाद तर आता उरलाय का? नवीन नवीन साहेब तुम्ही नोकरीला लागलात, 1500 रुपयांनी पगाराची सुरुवात होती. बायको जर म्हणली इथून जरा कुठं फिरायला घेऊन चला, गुरुद्वाराला घेऊन चला, अहो गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. गाडीच नव्हती तर ह्याची गाडी घेते, त्याच्याकडून 50 रुपये घेते, त्याच्यात पेट्रोल टाकतंय, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपते. ही गाडी वाकडी करतोय, टाकीत फुकतोय की का मारून मारून घामाघूम. बायको असं बघते, कुठून याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या हो, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या गुरुद्वारपर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद होता की नाही. आता AC गाड्या आहेत, नवरा ह्या खिडकीतनं इकडे बघतोय, बायको त्या खिडकीतनं तिकडे बघतोय, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? आनंद उरला नाही हो. पैसे भरपूर आहेत पण मजा उरली नाही. पोरींनो, आमचे वडील आहेत ना, एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि तिला म्हणायचे, कावेरी गणेशाने तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची, छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आईनंतर आपल्यावरती मनस्वी प्रेम करणारा जर कोण असेल ना तर आपली बहीण आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबा ताटी लावून आत बसले होते. योगियांचा योगी, ज्ञानियांचा ज्ञानी. आणि कुणी सांगायचं माऊलींना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली आणि मग ज्ञानोबांनी ताटी उघडली. हे बहिणीचं आणि भावाचं प्रेम आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या, मस्त जगा, हसत राहा. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. मी पहिलं पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण तुमच्या आयुष्यात आले, दुःख सगळ्यांच्याच वाट्याला आहेत, पण ते दुःखाचे 2 क्षण बाजूला टाकायचे आणि आनंदाचे क्षण टिप कागदासारखे शोषून घ्यायचे. वाघ मागं लागणं याच्यापेक्षा मोठं काय दुःख आहे का, संकट आहे का? कुत्र मागं लागलं तर सुधरत नाही, त्याच्या मागं वाघ लागलाय. वाघापासून वाचता यावं म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला, पुढून आजगर येताना दिसलं. आजगरापासून वाचता यावं म्हणून दुसऱ्या फांदीवर गेला, आग्या मोळाला हात लागला. केवढी संकट आहेत. वाघ वाट बघतोय, आजगर येतोय, माशा मागं लागल्या, तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला. मला वाटतं याला जगणं म्हणतात. हे जगणं तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला येऊ. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जाती, जे माऊली म्हटले ते सगळं तुम्हाला मिळो.
अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे. सरांनी एक पत्राचा उल्लेख केला होता यशवंतरावांच्या विषयीचा, तर मी एक पत्र त्यांच्याविषयीचं सांगतो. यशवंतराव मुख्यमंत्री असताना वेणुताईंनी एक पत्र पाठवलं. त्यात त्यांनी असं लिहिलं की मला थोडीशी कणकण आहे. अच्छा, नाही, एक सूचना आहे. सुख नावाचं जे पुस्तक आहे गणेश शिंदे सरांचं, ते बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हीच सूचना आहे. त्यांनी पत्र पाठवलं की मला थोडीशी कणकण आहे आणि प्रपंचासाठी थोडेसे पैसे कमी आहेत, तर एक 100 रुपये माझ्यासाठी तुम्ही पाठवून द्यावेत. यशवंतराव मुख्यमंत्री होते आणि तिकडून पत्र आलं की सध्या माझ्याकडे 100 रुपये उपलब्ध नाही आहेत आणि शेजाऱ्याकडून असतील तर घ्यावे आणि मी आल्याच्या नंतर आपण पुन्हा त्यांना परत करू. या विचाराची शिदोरी आपल्याला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मार्फत पुढे न्यायची आहे आणि त्याच माध्यमातून गणेश शिंदे सरांचा आज हा बौद्धिक मेजवानीचा कार्यक्रम नांदेडवासियांसाठी आपण सर्वांनी ऐकून घेतला. त्याबद्दल सरांचे मी या नांदेड नगरीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि खूप वेळ झाल्याच्या नंतर सुद्धा आपण सर्वांनी थांबून कार्यक्रम ऐकला त्याबद्दल मी सर्वांचेही आभार मानतो. आणि एका मिनिटात सर्वांनी उभं राहायचं आहे आणि राष्ट्रगीतानं आपल्या सर्वांची कार्यक्रमाची सांगता होणार आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.